पार्टीचा आनंद आणि जेवण खास। हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास। बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया, व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट, हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस। बनावट सोने तारण ठेवून बँकेची 9 लाखांची फसवणूक, तिघांविरोधात कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेची 8,86,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी दी फेडरल बँकेच्या तांदुळवाडी तालुका वाळवा शाखेचे शाखाधिकारी राजकुमार शेरेकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। प्रदीप रघुनाथ गाताडे राहणार गोटखिंडी तालुका वाळवा, प्रमोद तानाजी चौगले राहणार तांदुळवाडी, शुभम प्रभाकर बडार राहणार कुरळप वाळवा अशी बँकेची फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत। या तिघांनी 216.31 ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने वेळोवेळी बँकेला तारण देऊन 8,86,000 रुपये कर्ज रूपाने घेतले आहेत। हा प्रकार 13 ते 19 ऑक्टोबर 2023 या दरम्यान घडला। तांदुळवाडी येथील दी फेडरल बँकेच्या कार्यक्षेत्रात गोटखिंडी गाव आहे। येथील प्रदीप गाताडेने 53.25 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे ब्रेसलेट चेन बँकेत तारण ठेवून 2,15,000 रुपये कर्ज घेतले। याशिवाय तांदुळवाडी येथील प्रमोद तावाणी चौगलेने 60.86 ग्रॅम वजनाच्या बनावट सोन्याच्या 2 चेन तारण ठेवून 2,50,000 रुपये कर्ज घेतले। कुरळप येथील शुभम बहार याने 102 ग्रॅम वजनाच्या 3 बनावट सोन्याच्या चेन तारण ठेवून बँकेकडून 4,21,000 रुपये कर्ज रूपाने घेतले होते। तत्कालीन शाखाधिकारी सतीन जयपाल मोळेकर राहणार समडोळी तालुका मिरज व बँकेचे सोने तपासणी सराफ अक्षत कन्वेजिया सध्या राहणार तांदुळवाडी यांचा विश्वास संपादन करून 8,86,000ची रक्कम घेतली। याबाबतची तक्रार शाखाधिकारी हरेकर यांनी कुरळप पोलिसात दिली आहे।